आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। लोकलच्या गर्दीमुळे होणारे अपघात आणि त्या अपघातामध्ये प्रवाशांच्या मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। बदलापूर, डोंबिवली, मुंब्रा कळवा भागात आठवड्याभरात 2 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला। बदलापुरात तर समाज माध्यमांवर रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी ब्लॅक फ्रायडेच्या माध्यमातून काळे कपडे, काळ्या फिती लावून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध करावा अशी पोस्ट व्हायरल झाली। त्यामुळे बदलापुरातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सकाळच्या सुमारास वाढवण्यात आला। विशेष म्हणजे आज या निषेधाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लोकल ट्रेन जशा दररोज 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, कधीकधी तर अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त उशिराने धावत असतात, तसं चित्र आज पाहायला मिळालं नाही। त्यामुळे डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। 7:14ची CSFTकडे जाणारी लोकल अवघ्या 2 मिनिटाच्या फरकानं म्हणजेच 7:16ला आली। त्यानंतरची 7:33ची लोकल 7:37ला आली। 7:51ची लोकल 7:52 बदलापूर स्थानकात आली। त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली नाही आणि गर्दीचा सामना त्यामुळे प्रवाशांना करावा लागला नाही। समाज माध्यमांवर रेल्वेच्या विरोधात ब्लॅक फ्रायडेच्या माध्यमातून निषेध करावा अशा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं आज लोकल वेळेत कशा धावतील याची पुरेपूर खबरदारी घेतली। त्यामुळे मग जर आज लोकल आपल्या निश्चित वेळेनुसार धावल्या तर त्या रोज का धावू शकत नाहीत? आज होऊ शकतं, मग ते दररोज का होऊ शकत नाही असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला। रेल्वे प्रशासनाची हे करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, तरच लोकलचा प्रवास हा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरणार नाही। दरम्यान आज आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वेळेवर धावणाऱ्या लोकल उद्यापासून मात्र वेळेवर धावतील की नाही हे सांगणं कठीण आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।